युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा कोकण दौरा विशेष राहिला. ठिकठिकाणी आपल्या युवा नेत्याचे शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. पेण तालुक्यातील डोलवी येथे प्रत्यक्ष महामार्गाची त्यांनी पाहणी केली. महामार्गावरील मोठमोठे खड्डे धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महामार्गावर असलेल्या भुयारी मार्गाबाबत यंत्रणेचे लक्ष वेधले. वाशी नाका येथे आगमन झाल्यानंतर नागरिकांनी विविध समस्या आणि तक्रारींचे निवेदन आदित्य ठाकरे यांच्याकडे सादर केले. गणेशोत्सव असल्याने मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महामार्गाची सद्यस्थिती आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आदित्य ठाकरे यांनी महामार्गाची पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी जनतेच्या अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांना चर्चेत आणले. यावेळी त्यांनी जनतेची मैदाने आणि जमिनी यांचे खाजगीकरण करू देणार नाही, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणारे हेच असे सांगत, हे मंत्र्यांचे भांडण नाही तर कॉन्ट्रॅक्टरचे भांडण असेही सांगितले. रायगडमध्ये त्यांनी पत्रकारांसोबत मुक्तपणे संवाद साधला. माणगाव बायपास आपण पाहतोय, इथे आल्यानंतर दिसते चित्र की अजून 6 महिने कमीत कमी इथे लागतील बनवण्यासाठी. खरं तर हा महामार्ग मला वाटतं जवळपास 1 दशक हे चालूच आहे. आणि NHAI कडून जे आम्हाला सांगितलं जातं की गणपतीच्या आधी होणार किंवा नंतर डिसेंबरची तारीख आहे, तर तसं तर डिसेंबरची तारीख आहे. आता इथे उभं राहिल्यानंतर परिस्थिती आपण पाहतोय, रॅम्प एखादा इथे झालेला आहे, पण अजून कोकण रेल्वेकडून परवानगी, मेगा ब्लॉकचं परवानगी, गर्डर लॉन्चिंग, 16 मधून 4च गर्डर तयार आहेत. आणि जी खरी परिस्थिती जी आम्हाला कॉन्ट्रॅक्टने सांगितली की मध्ये जे युद्ध झालं त्याच्यामुळे गॅस बीस हा सगळं बंद होतं. पण हे सरकारकडून जे आम्हाला सांगितलं जात होतं की सगळं काही नीट चाललेलं आहे, सगळं काही सप्लाय नीट चालू आहे. आपण आता परिस्थिती पाहतोय आणि गणपतीत पण इथे लोकांचे हाल होणार आहेत, तासन तास ट्रॅफिक होणार आहे. सरकारने कमीत कमी इथे थोडे ट्रॅफिकचे कॉन्सिक्वेन्स देऊन त्या वेळेसाठी जे काही ट्रॅफिक होऊ शकेल तिथे काही मार्ग काढू शकतो का आपण, हे बघणं गरजेचं आहे. जे खरं तर पूर्ण देशामध्ये सुपर हायवे बनवायला निघाले होते ते आता 1 लेनवर आले. 1 लेन चालू करणार 10 वर्ष मग काय करत होतो तुम्ही? आणि प्रत्येक वर्षी आम्हाला तुम्ही आश्वासनं देता, प्रत्येक वर्षी सांगता की आम्ही आता रस्ते असे बनवलेत तसे बनवलेत, NHAI एवढे मार्ग बनवतं, NHAI एवढे किलोमीटर बनवतं. NHAI जर पाहिलं तर मुंबई गोवा महामार्ग असेल, मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल, मुंबई नाशिकचा असेल, एवढे भयानक रस्ते महाराष्ट्रात, सगळ्यात जास्ती भयानक रस्ते जर पाहिले आपण तर NHAIचे सर्वात भयानक रस्ते. आणि ती परिस्थिती आपण बघतोय आता पण येताना रस्ता जो काही कॉन्क्रीटचा होता, खडतर होता सगळा कॉन्क्रीट. एक मला कुठेतरी 50 मीटरचा स्ट्रेच दाखवा जो सरळ आहे किंवा खडतर नाही आहे. तुम्ही त्यांचं पत्र बघितलं, त्यांनी त्या पत्र लिहिलंय की मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादामुळे मिळालेलं आहे. का मुख्यमंत्र्यांचा स्पेशल आशीर्वाद अशा काही लोकांवर आहे, दुसऱ्या लोकांवर का नाही आहे? परवाकडे आपण पाहत होतो आदिवासी विद्यार्थी तिथे आंदोलनं बसलेले. राहुल गांधींचं पत्र लागलं आणि आमच्या सगळ्यांचा आवाज लागला त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी. मुख्यमंत्र्यांचा का आशीर्वाद त्यांच्यासोबत नाही आहे? हीच परिस्थिती महाराष्ट्रात पाहतो ना आपण. मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद मुंबई गोवा महामार्गाला का नाही आहे? नवीन हायवेवर जो हायवे आत्ता बनतोय, आत्ता आपण पाहिलं जो पूल होता 10-12 दिवसापूर्वी ज्याचं उद्घाटन झालं, तो बाजूनी आल्यानंतर पाहतोय भिंत ती फुगायला लागलेली. ते बाजूनी झालं, वरती एक तडा गेला म्हणून तो पूलच आता 10 दिवसात बंद केला. आणि NHAIचं स्वतःचं ऑडिट सांगतं की आता हा पूल तेवढा काही मजबूत नाही आहे. मग जनतेचे पैसे, जनतेचा वेळ, रस्ता बनवण्यात सगळा जो वापरला तुम्ही तो वाया घालवला, त्या कॉन्ट्रॅक्टरला काय दंड होणार आहे? मंत्र्यांना काय दंड होणार आहे? तिकडच्या अधिकाऱ्यांना काय दंड होणार आहे? मंत्री भाषणं द्यायला मोकळे असतात, पण जे काम चालतं ते आपण पाहतो. आत्ता आपण येताना एक रस्ता पाहिला, आपण आज दौरा आहे म्हणून खडी टाकली होती, सकाळपर्यंत खडी पण निघून गेली. तुम्ही म्हणताय की महाराष्ट्रात 21 लाख पर इयर हे त्या मोठ्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं भाडं असू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे भाड्याचे कुठचे प्लॉट्स असू शकतात? जे म्हाडाचे प्लॉट्स आहेत, जे तुम्हाला तिथे दुसरं काही चालत नाही आत्तापर्यंत, आणि मग तुम्ही एखाद्या प्लॉट कुठच्या संस्थेला दिलात, भाड्यावर दिलात, ते चालू शकतं. पण जुहूमध्ये लोकमान्य टिळक जे मैदान आहे ते तुम्ही भाड्यावर देताय, जनतेचं मैदान भाड्यावर देताय. दुसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, परवाच तुम्ही माझ्यासोबत आलात, किती मोठं मैदान आहे ते. मुंबई महानगरपालिकेने त्यावेळी जवळपास कितीतरी 500-550 कोटीचं ती व्हॅल्यू असताना ते आपण बनवलं मैदान. ते जनतेसाठी खुलं आहे, मोठं मैदान आहे, सायकलिंग ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक, मोठं मैदान. हे तुम्ही एका संस्थेला देता. आणि परत मी तुम्हाला सांगतो, संस्था किंवा त्या व्यक्तीशी माझं भांडण नाही आहे. संस्था या जागा मागत राहतात, ते त्यांचं काम असतं. जिथे त्यांना जागा मिळते तिथे चांगलं काहीतरी उभारू शकतात. पण जी जनतेची मैदानं आहेत, जी जनतेची भूखंड आहेत, जी जनतेच्या जागा आहेत, किंवा मग शाळा असतील किंवा आरोग्य केंद्र असतील, प्रायव्हेटायझेशनला आमचा विरोध आहे. आणि खास करून मोकळी मैदानं तुम्ही तुमच्या आमदारांच्या घशात टाकू शकत नाही, त्याला आम्ही विरोध करणार. आणि जर आत्ता मुख्यमंत्र्यांनी ते पूर्ण जो प्रस्ताव आहे तो मागे घेतला नाही
तर जू अंधेरी मुलुंडला पण जो पेट्रोल पंप च्या नावाखाली ढापायला निघालेत सगळीकडे आम्ही तीव्र आंदोलनं करू आहे की नीटचा जो पेपर फुटला त्याचा केंद्रबिंदू हा महाराष्ट्र होता. आता MPSCचा आपण बोलताय, मध्यंतरी MHCETचा देखील विषय आलेला आहे. पण सगळीकडे ही परिस्थिती असताना आपण पाहतोय जे सगळे लोक तरुण मुलं मुली जेव्हा रस्त्यावर आले होते त्यांच्यावर लाठीचार्ज करणारे हेच होते, त्यांना दिमागी नक्षल बोलणारे हेच होते आणि ह्यांच्याकडून एक परीक्षा नीट ते चालू शकत नाही. त्यांना वन नेशन वन इलेक्शन घ्यायचं. आता कायदा तर पारित झालेला आहे, त्याच्या हिशोबाने पूर्ण जी काही पुढची कारवाई होईल ती होईल. पण पक्षांतर बंदीचं काय, त्याच्यावर पण आम्ही निर्णय अपेक्षित करतोय. पक्षांतर बंदीचा कायदा कधी तुम्ही त्याची अंमलबजावणी करणार? देशाचा आवाज जेव्हा वाढला, जेव्हा छात्रों की गूंजमध्ये एका विद्यार्थिनीने बोलून दाखवलं तेव्हा मुख्यमंत्र्यांना आठवलं. आता सध्या दिसतात मुख्यमंत्र्यांना त्यांचे आमदार दिसतात. स्पेशल केस म्हणून औस्यामध्ये एक साखर कारखान्याला 18 कोटी जनतेचे, स्पेशल केस म्हणून किंवा स्पेशल ब्लेसिंग म्हणून भाजपच्या दुसऱ्या आमदाराला 3 भूखंड मुंबईतले, मग ते 1 रुपयाला असो, 21 रुपयाला असो, 21 लाखाला असो, सगळीकडे चालू झालं. तर सरकार वाचवणं त्यांचं फर्स्ट रेट जास्ती जाते आणि एकत्र सगळे बसायला लागले तर एक चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यात पण किती टक्के काय मिळणार म्हणजे महामंडळ, बाकीचं मी बोलत नाहीये. ह्या टक्केवरच चर्चा झाली, कामांवर कुठे चर्चा झाली? की सगळे ॲलिस इन वंडरलँड, मी परत सांगतो, फडणवीस साहेब ॲलिस इन वंडरलँड झालेले. इन्फ्रामॅन असेल तर तुम्ही कॉमिकच्या सेक्शनमध्ये ते पुस्तक ठेवू शकाल, हास्य जत्रेवर ते पुस्तक आणू शकाल आणि त्याचं वाचन करू शकाल. पण ही आपण जिथे उभं आहोत, चिखलात उभे आहोत, ठीक आहे, कन्स्ट्रक्शन चालू असताना चिखल असतो, पण रॅम्प तुम्ही बनवला ना कॉन्क्रीटचा, तो तसाच झाला ना. पळून जात असतील तर मग तुमच्या खात्याचा काय उपयोग आहे? आणि मुख्य गोष्ट हीच आहे की आपणच सांगताय ना की काय काय सांगून झाले. आता मी त्याच्यात जात सुद्धा नाही. पण दुबईच्या राजाने जर आज हे फुटेज बघितलं तर काय होईल माहिती नाही. पण स्पेस टेक्नॉलॉजी वापरली एवढं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.